तोपर्यंत मिळेल सिंगल. आणि स्कोर कार्ड आता 2 वरती आपल्याला पाहायला मिळतो. फर्स्ट ओव्हर मध्ये महेश जोशी बॉलिंग करतात आणि समोर जर आपण पाहिलं भूषण मात्रे त्यांचा समवेत सुधाकर बॅकफूट वरती जाऊन पंच. आणि इथे पहा एफर्ट पहा, एफर्ट जबरदस्त होता बट कॅच पकडता आली नाही आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. सिंगलच मिळेल आणि सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड आता पुढे जातो. 3 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. कालचा दिवस करण माळीने फार चांगला खेळ दाखवला, कारण 57 रन्स काळ करण माळीच्या नावावरती लागला. जागा वळून हॅमर केलं आणि बॉलला पाठवलं डीप कव्हरला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4. टार्झन मागील मॅच मध्ये होते, या मॅच मध्ये नाही आहेत अभय मात्र. आता समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड आणखीन एक कडक फटका. हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. जतीन पाटील आणि तसेच मोनी जोशी यांनी सांगितलं की जर सुधाकर पाटील यांनी 20 रन्स बनवला तर त्यांच्याकडनं मेजवानी दिली जाईल. आणि उडवलाय. वा वा सुधाकर वा. आणखीन एक पॉवरफुल फटका स्लॉट मध्ये होता आणि पाठवला या प्लॉटचा बाहेर. 6. खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाचा पहिल्या 3 चेंडूंवरती 3 सिंगल बट त्यात नंतरच्या 3 चेंडूंवरती 14, म्हणजे पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स आल्या 17. आणि येत्या 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे या पहिल्या 17 मध्ये. बट खरं तर आता अवी जोडले गेलेत आमच्या समवेत कॉम्बॉक्स मध्ये. तसा भावना माझ्यापर्यंत पोहोचतायत की तो खेळलाय खरा आणि तो फक्त खेळलाय. आणि त्यातल्या त्यात आणि त्यात नंतर आवर्जून मला आणखीन एक उल्लेख करावासा वाटतो. मी अवीचा जसा उल्लेख केला त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल आली, पण खरं तर त्याची देखील सेमच परिस्थिती आहे. तर त्याला समजले, मी त्यालाच बोललोय बट तो रिॲक्ट करणार नाहीये. आता केतनला देखील माहिती आहे की आता ऍज अ फिल्डर तर फिल्डर आपण देऊ कंट्रीब्युशन. अपील बट अंपायरची संमती नाहीये. कारण माळी कालपासून फायर येत. आता रनआउटची शक्यता होणार नाहीये. लेग बाय सी सिंगल मिळेल. स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आता आपल्याला पाहायला मिळतात. सुधाकर. सुधाकरने जर 20 बनवलं तर मोनी जोशी आणि जतीन पाटील यांच्याकडनं मेजवानी. सिंगल तर झाली कंप्लीट. दुसरीसाठी परतलेत बट इथे निलेश काय करतात अखेरता आता तरी सुद्धा अजूनही हाना सुरू आहे. झालं, थांबा आता. एकच धाव असेल. स्कोर कार्ड आता 19. पुढील सामना समायरा 11 आणि त्यांचा अगेन्स्ट आपल्याला फाईट करताना पाहायला मिळणार आहे टीम नेन्झल नॅन्सी एंटरप्राइजेस. खरं तर या स्पर्धेमध्ये काही चेहरे असे ज्यांनी फार इम्प्रेसिव्ह खेळ केला. आणि आता बॅटर झालेत हिट विकेट. झटका लागला हा पगला.
आणि हिट विकेटने पहिला झटका आणि त्यात नंतर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ओवळी गावचा पोलाड प्रितेश पाटील क्रमांक 3 वरती. प्रितेश देखील खरं तर तो देखील फक्त खेळलाय, त्या व्यतिरिक्त काही झालं नाहीये. बट स्पर्धा आहे, खेळ आहे, या गोष्टी होतात. भरपूर चांगल्या चांगल्या खेळाडूंसोबत देखील झालंय. कारण एक एक बॅटरसाठी ना फक्त एक इनिंगच पुरेशी असते कमबॅक करण्यासाठी, फॉर्म मध्ये वापस येण्यासाठी. आणि प्रितेशचा हा प्रयत्न नक्कीच असेल की ती इनिंग आता आपल्याला याच मॅच मध्ये खेळायची आहे. प्रितेश पाटील क्रमांक 3 वरती दाखल झाला. अभय तुम्ही हसू नका, कारण आपली जागा राखीव आहे ॲज अ फिल्डर, त्यामुळे तुम्ही चर्चा नका करू. नवी विषय तर जितकं बोलावं तितकं कमीच आहे. पण आता प्रितेश दाखल झालाय क्रमांक 3 वरती. पोलाड आलाय आणि पहिलाच पोलाडने पाठवलाय लॉंग ऑन वरनं हवाई यात्रेसाठी. प्रितेश इन अँड बॉल आउट, सिक्सर. तेच मी सांगितलं ना, संपूर्ण स्पर्धेची वसुली याच मॅच मध्ये प्रितेश करेल असं त्याने पहिल्याच बॉलवरती सांगितलं. आणि पहिलाच बॉल त्याचा बॅट मधनं थेट लॉंग ऑनचा वरनं गेला. स्कोर कार्ड आता 25 वरती. कारण 1 ते 2 खराब मॅचेस कधी प्रितेश पाटीलच्या टॅलेंटला जस्टिफाय नाही करू शकत. एक जबरदस्त खेळाडू आहे आणि त्याचाच बॅट मधनं हा षटकार पहिला आला. आणखीन एक चाललाय हवाई यात्रेसाठी लॉंग ऑन वरनं बॅक टू बॅक बिग वन्स. आणि पोलार्ड आला आता ओपीएल मध्ये, दुसरा ठोकलाय त्याने, सिक्सर. आम्ही अनाऊन्स केलं पहिल्याच मॅचला की बॉल कधीही गेला तरी सुद्धा नवीनच मिळणार आहे. फर्स्ट मॅचला विराज म्हात्रे ती अनाउन्समेंट झालेली आहे की बॉल कधीही फुटला, भिजला, हरवला तर नवीनच मिळणार आहे. आणि विराज म्हात्रे खेळाडू कक्षामध्ये चेअर नसतील तर सांगा, आम्ही अवेलेबल करून देतो, बट तुम्ही खेळाडू कक्षामध्ये बसा. 2 चांगले फटके आलेत. अखेरता पोलार्डचा कमबॅक. 2 चांगले फटके पोलार्डचा बॅटमधनं आपण पाहिले. ऍक्शन रिप्ले देखील आपण पुन्हा एकदा दाखवूया की मागील 2 फटके कशा प्रकारे प्रितेशचा बॅटमधनं आले. हा दुसरा सिक्सर दाखवला जातो जो थेट आमचा मुख्य माणसाचा वरती जाऊन बॉल पडला. त्यानंतर हा पहिला सिक्सर. क्या बात आहे. प्रितेश देखील डगआउट मधनं सेट होऊन आला. या स्पर्धेमध्ये सर्व काही पाहायला मिळालं, पण फक्त एकच गोष्ट राहिली आहे, ते म्हणजे एक अर्धशतक. आता प्रितेशने सुरुवात ज्या प्रकारे केलेली आहे, उल्लेखही मी केला की त्याचा प्रयत्न हाच असेल की पूर्ण वसुली एक मॅच मध्ये करायचे. बट HD डॅशर्स हा प्रयत्न असेल की प्रितेशची विकेट लवकर काढायची आहे. 2 आलेत प्रितेशचा बॅटमधनं. तिसरा येईल, तिसराही आलाय, सलगचा तिसरा. प्रितेश पाटील चा बॅटमधनं षटकार 6. जेव्हा शेवटच्या मॅच मध्ये तो रनआउट झाला, अक्षरशः त्याच्या चेहऱ्यावरती निराशा होती. मान खाली घालून डगआउट पर्यंत तो गेला. पण आज जसा आलाय तसा सुरू झालाय. सलगचे 3 कडक फटके त्याचा बॅटमधनं आलेत. आणि आता पोलार्डची वापसी ओपीएल मध्ये. 3 मोठे फटके आले आणि अशा प्रकारे खेळ समाप्त 2 षटकांचा. आणि 2 षटकांचा अखेरचा स्कोर कार्ड आहे 37.
दीपेश एंटरप्राइजेस यासाठी तर वाट पाहत होती, कारण त्यांच्याकडे असा एक हत्यार आहे, तो जर चालला तर तो एकटा आपल्या टीमला पुढे नेऊ शकतोय. आणि काय लाजवाब खेळ आतापर्यंत राखला प्रितेश पाटीलचा. स्कोर कार्ड 37. राजदीप पाटील आता थर्ड ओव्हर मध्ये. समोर भूषण सुधाकर माफी सुद्धा समोरच्या दिशेने फटका. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट केली जाईल. 3 आलेत. प्रितेश पाटीलचा बॅट मधनं. तर राजदीपला देखील ठाऊक आहे की प्रितेशच्या अंदाजाने खेळतोय, कुठेतरी लाईन आणि लेंथ मध्ये जर मिस्टेक झाली तर मोठे फटके नक्कीच येऊ शकतात. त्यामुळे कुठेतरी लाईन आणि लेंथ वरती कंट्रोल दाखवावा लागेल, डिसिप्लिन बॉलिंग करावी लागेल. पुढचा बॉल. स्कोर कार्ड आता 38. बॅक ऑफ लेन. पोलचा फटका आला. फिल्डर आहेत करण माळी. हलकी मिसफील्ड झाली. बॉल अखेरता उचलला फेकला तोपर्यंत कंप्लीट केला जातील या 2 धावा. आता रन्स फार वेगाने येतात. इथेही 2 आला. स्कोर कार्ड आता 40 धावा स्कोर कार्ड वरती. आणि प्रितेश ज्या प्रकारे खेळतोय तो जर अंतिम ओव्हर पर्यंत खेळला तर नो डाऊट मिनिमम 60 तरी आपल्याला बनताना दिसू शकतात. 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नेक्स्ट बॉल. आता फुल लेंथ आहे. बॉलर बॅक स्ट्रोक आहे. आता लॉंग ऑनला साहिल येत आहेत. बॉल फील्ड झाला. आता मिळेल सिंगल. राजदीप पाटील सध्या सगळे जो मी उल्लेख केला की राजदीपला सटीक लाईन आणि लेंथवरती बॉल टाकावे लागतील. आणि आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूवरती ते त्याने केलं, कारण पहिल्या 3 चेंडूवरती फक्त 4च धावा आलेल्या आहेत. आता स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सुधाकर पाटील. सुधाकर सध्या सगळीला इंडिव्हिज्युअली 17 वरती खेळतात. पॅन वरती बॉल. फिल्डर आहेत. कॅच पकडली जाईल. जतीन पाटील आणि मोनीश जोशीला माझं तरी हेच सांगणं की मेजवानी लावण्याऐवजी काय कॅश प्राइज लावा, कारण निलेश पाटील रोज पार्टी करत असतात, त्यांच्यासाठी काही नवीन नाहीये. विकेट मिळाली. आता बॅटर आला ऋषिकेश. जतीन पाटील गेले कुठे? ते देखील फार लांबचा प्रवास करून आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता आलेले आहेत. आणि स्पेशली त्यांचा ब्लॅक गॉगल. वाह. ऋषिकेश पहिलाच फटका ऑन साइडला खेळला. तनिष तिथे आहेत. बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत मिळेल सिंगल. आता प्रितेश पाटील स्ट्रायकिंग एंडवरती. आणि या ओव्हर मधला हा चेंडू असेल शेवटचा. पण राजदीप पाटीलने कमबॅक करून दिला पुन्हा एकदा टीम एसटी डॅशर्सला. कारण मागील ओव्हरमध्ये 3 रॉकेट उडवले होते प्रितेश पाटीलने, पण या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 5च धावा. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. तो फुल टॉस. समोरच्या दिशेने फटका जाईल. बॉल लॉंग ऑन सावरना. बाउंड्री लाईनचा बाहेर. पोलार्डची पॉवर दाखवणारा फटका. सिक्सर. असेल या आता कोणाला यायचं या, कारण ज्या प्रकारे तो बॅटिंग करतोय कालच्या दिवसामध्ये खरं तर ऑफ द मार्कच झाला नाही. प्रत्येकी मॅच वरती 0 वरतीच तो बाद झाला. स्कोर कार्ड पोहोचवतो 2 मिनिटं. टीम टोटल आता 48. 48. समायरा 11 आणि त्यांचा अगेन्स्ट नेक्स्ट मॅच मध्ये खेळणार आहे नेंजल नॅन्सी एंटरप्राइजेस. 6 चेंडू फेस केले प्रितेशने आणि 27 त्याने बनवला. आता हा बॉल सोडून दिला. अतिरिक्त रन मिळेल आणि अतिरिक्त सहाय्याने टीम टोटल आता 49 ऑन द बोर्ड. साहिल. आता बॉल हवेमध्ये आहे आणि बॉल नो मॅन्स लँड मध्ये पडेल आणि स्ट्राइक प्रितेशला हवी आहे आणि मिळाली देखील. चेक केले जाईल. सॉफ्ट सिग्नल तर आउट आहे. पाकले जाईल की नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर सेफली क्रीज मध्ये आलेत की नाही. हा ना सुरू होता. खरं तर जर प्रयत्न केला असता तर दुसरी झाली देखील असती, पण प्रितेशला स्ट्राईक हवी होती.
येस, निर्णय आलेला आहे. OUT बॅटर आउट. तसेच यतीश दादा म्हात्रे दादांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो या आपण मंचावरती आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. भावेश आता येतो बॅटिंग करण्याकरिता. खरं तर काल कोणी जेव्हा नाही खेळला तेव्हा भावेश खेळला, त्यामुळेच कालचा दिवस जर आपण पाहिला तर कालच्या दिवसामध्ये एक मॅच जिंकली होती आणि तिथेही भावेश खेळला होता. आता प्लॅन मेस लाईन चांगली आहे, डॉट बॉल येतोय आणि चेंडू बाकी आहेत. आता या इनिंग मध्ये येते 4. यात नंतर लीग स्टेज मधला शेवटचा सामना असेल. टीम समायरा 11 आणि नेंजल नॅन्सी एंटरप्राइजेस. उडवला प्रितेशने, पाठवला बॉल आउट ऑफ द पार्क, सिक्सर. सर येतोय आता, स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 56 ऑन द बोर्ड आणि अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 33 वरती खेळतोय प्रितेश पाटील. पहिलं अर्धशतक स्टील बघा कॅल्क्युलेशन नुसार अजूनही पॉसिबल तर आहे की जर 3 षटकार येतात प्रितेशचा बॅटमधनं तर अर्धशतक तो इथनंही बनवू शकतो. आणि ज्या प्रकारे तो खेळतोय चान्सेस देखील आहेत. आणि आता टॉप एज बॉल चाललाय मागे आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. पूर्ण वसुली करायची एकदाच्या स्पर्धेमधली, कारण 3 मॅचेस मध्ये 0 वरती आउट झाला होता. आता चौथ्या मॅच मध्ये 37 वरती तो खेळतो आणि स्कोर कार्ड आहे 60. आता लोबो फुल टॉस, बॉल अलोंग द ग्राउंड चालला. आता काऊ कॉर्नरला करणमाळी, दुसरीसाठी प्रितेश परतलाय. रनआउटची शक्यता होणार नाहीये, 2 कंप्लीट केल्या जातील. स्कोर कार्ड आता 62 ऑन द बोर्ड आणि शेवटचा बॉल असेल आता या फर्स्ट इनिंग मधला. पण प्रितेश पाटीलचा तुफानी खेळीच्या जोरावरती एक चांगला टोटल या फर्स्ट हाफ मध्ये बनवला. टीम दीपेश एंटरप्राइजेसने शेवटचा बॉल या फर्स्ट इनिंग मधला. शेवटचा बॉल तो देखील आता लॉंग ऑनला आहेत राजदीप. कॅच पकडली जाईल, बट काय लाजवाब खेळी लागली प्रितेश पाटीलची. मागील 3 मॅच मध्ये 0 वरती आउट झाला, पण या मॅच मध्ये एक जबरदस्त खेळी त्याने साकारली. 39 धावा त्याने इंडिव्हिज्युअली बनवला आणि त्याच्याच इनिंगच्या जोरावरती या फर्स्ट इनिंग मध्ये बनवलेल्या आहेत 62. टीम दीपेश एंटरप्राइजेस आणि 63 धावांचा टार्गेट त्यांनी सेट केला अगेन्स्ट टीम SD डॅशर्स. सर टॉस आपण करूया समायरा 11 आणि नेंजल नॅन्सी एंटरप्राइजेस. दोन्ही टीम्सचे कॅप्टन झाला या आपण. जनार्दनजी पाटील साहेबांची महत्वाची उपस्थिती आहे. पाटील वॉरियर्स टीमचे पुरस्कर्ते आणि बाबांच्या शुभहस्ते आपण टॉस करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो आपण आपल्या शुभहस्ते तुम्ही टॉस करायचा. लीग स्टेज मधली शेवटची मॅच असणार समायरा 11 आणि त्यांचा अगेन्स्ट नेंजल नॅन्सी एंटरप्राइजेस. जनार्दनजी पाटील साहेबांच्या शुभहस्ते आपण टॉस करीत आहोत. ओली प्रीमियर लीग असा कॉल आणि टॉस जिंकला समायरा 11 आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय. आणि आता दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल आता कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया बदल
आणि ज्यांचा गोड आवाज तुम्ही अगदी कालचा पहिल्या सामन्यापासून ऐकला, पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतोय साहिलजी शेळके यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच विशालजी पाटील. सर्वांचं स्वागत ओवळी प्रीमियर लीग 2026 पर्व 5वं आपण पाहतोय. 63 धाबा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे. मॅचला आपण लगेच सुरुवात करूयात. भरपूर चांगली बॅटिंग केली आहे टीम एच डी डॅशर. सध्या 63 बनवण्यासाठी उतरली आहे मैदानाच्या आतमध्ये. भूषण म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती आणि सलामीची जोडी केदार आणि नवनाथ. केदार आणि नवनाथ ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते ओळी प्रीमियर लीग 2026. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल भूषण म्हात्रे. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट बॉल मध्ये कनेक्शन नाही. एक सिंगल यस लागली आहे पण तेच दर्शवतायत बॅटचं कनेक्शन झालं हलकस. एक सिंगल आणि ऑफ द मार्क टीम आहे एच डी डॅशर्स. कालचा दिवस एच डी डॅशर्स साठी सुद्धा चांगला नव्हता. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती भूषण म्हात्रे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली. स्ट्रायकिंग एंडला आता नवनाथ असतील. बॅकफुटला गेलाय. फोर्स केला मात्र एक सिंगल याही चेंडूवरती पूर्ण केली जाईल. केदार ने जर षटकार ठोकला तर त्याचे भाचे मीत जोशी यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज दिले जाईल. बॅकफुटला गेलं सर हातामध्ये. केदारची विकेट. पहिला धक्का टीम एच डी डॅशर्सला. बॅटर केदार बॅक टू द डगआउट. पहिला धक्का लागलाय टीम एच डी डॅशर्सला. बॅटर लवकर बाद झालाय. धावफलकावरती धावा 2 आहेत. 63चा पाठलाग करायचा. धावसंख्या मोठी चेस करायची आहे सध्याच्या घडीला टीम एच डी डॅशर्सला. कारण आता समोर संघ देखील तगडा खेळणार. सध्या बॅटिंग त्यांची चांगली झाली. कालचा दिवस नाखुश होते, नाराज होते. आज कुठेतरी चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न. काल विराज देखील त्या माइंडसेटने नव्हते आले पण आज माइंडसेट देखील चांगला आहे आणि खेळ देखील चांगला होतोय. बॅकफुटवरती जाऊन खेळलेत. बॉल अडवला जाईल. दरम्यान या चेंडूवरती धावा कंप्लीट झाल्या त्या म्हणजे 2 धावेनं आता धावफलक पुढे सरकेल. 4 धावा धावफलकावरती एक चांगली सुरुवात.
बॉलर तयार, भूषण मात्रे अराउंड द विकेट. पुढचा बॉल पूल केलाय, हा फटका चांगला गॅप मध्ये आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकारण आता धावफलक पुढे सरकते. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता मिडविकेटला आपल्याला खेळाडू पाहायला मिळेल. त्याच समवेत काऊ कॉर्नर रिजनला एक खेळाडू तैनात आहेत. म्हणजे आता लॉंग ऑनचे खेळाडू मिड ऑनला तैनात आपल्याला पाहायला मिळतील. 38 सर्कल मध्ये बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवर. भूषण मात्रे, शेवटचा अंतिम बॉल घ्या. चला, वेळ जास्त जातोय. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. काल देखील हे चित्र पाहिलं होतं आपण. टीम दिपेश एंटरप्राइजेस संघाचं शेवटच्या बॉलसाठी एवढी मेहनत घेतली. शेवटचा चेंडू डॉट. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा स्थिर आहेत, त्या म्हणजे 8 धावा. पहिलं षटक 40+ खेळाडू टाकतोय आणि कुठेतरी चांगली बॉलिंग झाली. ओळी प्रीमियर लीग पर्व 5वं सध्या आपण पाहतोय. HD डॅशर्स त्यांच्या अगेन्स्ट टीम दिपेश एंटरप्राइजेस. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर टीम दिपेश एंटरप्राइजेस, खरं सांगायला गेलो तर कालच्या दिवसापासून आपण पाहतोय सर्वात जास्त वेळ तुम्ही घेताय. कारण पहिली ओव्हर कधीच समाप्त झाली या असं बोलायला नाही पाहिजे, पण तुम्ही भरपूर वेळ घेताय. शुभम दादा, टाइम असू दे पण मॅच फ्लो नसतो तोडायचा. बॉलिंग ट्रॅक वरती शुभम आल्यात. चला, प्रॅक्टिस थांबवायची आहे. शुभम येतात दुसऱ्या ओव्हरसाठी. पुढचा बॉल, पहिला बॉल आणि हिट विकेट. बॅटर बाद होतील. दुसरा धक्का टीम दिपेश एंटरप्राइजेस संघ. बॉलर शुभम, भरपूर चांगली बॉलिंग. नवीन बॅटर आल्यात. चला टीम दिपेश एंटरप्राइजेस फिल्डिंग लावून घ्या. पहिला धक्का लवकर लागला होता, त्यानंतर नवीन बॅटर करण माली आलेत. कालचा दिवस करण गाजवला टीम HD डॅशर्स साठी आणि आज देखील जास्त अपेक्षा करण वरतीच असणार आहेत. कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतीया. 63 बनवायच्यात आणि त्या चेस करत असताना सर्वात महत्वाचं हेच आहे की चौकार किंवा षटकार ओव्हर मध्ये येणं. शुभमच्या समोर करण. फटका चांगला गॅप मध्ये. विराज आहे तर डीप मध्ये. चुकीचा थ्रो आहे, मात्र एक धाव पूर्ण झाली आहे आणि दुसरीचा प्रयत्न केला जाईल.
एकच धाव असेल, एवढा वेळ तुम्ही घेऊ नका. एका धावेनं धावफलक पुढे सरकतंय. अंपायर मागचा चेंडू वाईड होता का? येस, फेअर डिलिव्हरी होती. बॉलर तयार, पुढचा बॉल. आणि आणखीन एक हिट विकेट आपल्याला पाहायला मिळते. नाटकीय क्रिकेट सध्या पाहायला मिळालं. दोन्ही बॅटर हिट विकेटनं बाद झालेत. नवीन बॅटर आता साहिल जोशी आलं. साहिल जोशीचा देखील उल्लेख असा करायचा की सकाळी जेव्हा आले तेव्हा 2 वेळा लाईव्ह वाल्याची सिस्टम वाचवली आम्ही. सकाळी 7 वाजल्यापासून ते प्रॅक्टिस करतायत. आणि आता मॅच मध्ये कशा पद्धतीने ते खेळतील. धावफलकावरती धावा 9. साहिल जोशी आल्यात, नवीन बॅटर. त्याला चांगला खेळ करावा लागेल करणच्या सोबतीला राहून. बॉलर तयार, शुभम. पुढचा बॉल. बॅकफुटला जाऊन खेळलेत, फटका चांगला आहे. मात्र डीप मध्ये खेळाडू. बघा, प्रॅक्टिस जेव्हा करतात तेव्हा हेच इम्पॉर्टंट राहतं की तुम्ही 100% प्रॅक्टिस केली आहे, परंतु मैदानावरती त्याचा 50% जरी दाखवला तरी सुद्धा चांगला खेळ होतो. आणि सध्या तरी तशा पद्धतीचा कॉन्फिडन्स साहिलला सध्या आहे. त्यामुळेच पहिल्या चेंडूवरती स्ट्रोक चांगला एक्झिक्यूट केला त्याने. शुभम. हा बॉल उडवलाय, फटका. मिस टायमिंग आहे. बॉल हवेत, कोणतीही मिस्टेक नाहीये. मोठी विकेट. करण बॅक टू दी डगआउट. तनिष्केने येत आहेत नवीन बॅटर. नक्कीच उवळी गावचा करण अंबाला म्हणून देखील ओळखलं जातं. बॅटिंग काल लाजवाब त्यानं केली होती. आज तसा खेळ त्याला दाखवावा लागेल. उडवलाय, गेलाय मात्र सर हातामध्ये गेलाय. विकेटचं पतन. धक्का आणखीन एक. बॅटर बाद. तनिष बॅक टू दी डगआउट. खुश आहेत साहिल जोशी. त्याला माहिती आहे सातत्याने विकेट गमावले जातात. विशालजी पाटील आमच्या समवेत जॉईन आहेत. व्हॉइस ऑफ सरवली. खर तर भरपूर कमी काळामध्ये त्याने देखील उंच भरारी घेतली आहे. सोशल मीडियावरती देखील ते भरपूर जास्त ऍक्टिव्ह आहेत. ओमकार तारमळेची जी त्यांनी व्हिडिओ बनवली, 2 मिलियन प्लस व्ह्यूज त्याला गेलेत. 10 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन बॅटर राजदीप आपल्याला पाहायला मिळतील. आणि बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या ओव्हर मध्ये विराज. अजून निलेशचं येणं बाकी आहे, पण सध्या साहिल जोशीच्या समोर आता विराज मात्रे. पहिला बॉल साहिल जोशी साठी. फुल करण्याचा प्रयत्न, फटका. मिस टायमिंग आहे. बॉल हवेत आहे. बॉल खाली क्षेत्ररक्षक. व्हॉट अ कॅच. लाजवाब कॅच. बॅटर बाद. धक्का आणखीन एक.
चेंडू अखेरकार ज्याची वाट बघितली जात होती तो आलाय, तो येतोय, तो धमाका करेल का? ओली गावचा छोटा फरदीन खाजी सध्या खेळपट्टीवरती आलाय, पण आता धमाके होतील का? प्रत्येक षटकाराला जतीन पाटील कडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. विराज म्हात्रे पुढचा बॉल. ओ खराब लाईन आहे, खराब लाईन आहे. 2 षटकार कधीही ठोकले बॅटरनं तरी सुद्धा 1000 रुपयांचं कॅश प्राइज सुरेश थलेकडनं. 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे सुरेश थलेकडनं. मोनी जोशीकडनं देखील 2000 रुपये. अरे बापरे, रविवारचा दिवसच सुटणार आहे आता. एक मार. ओ बॅटरने बॉलर सोबत कॉम्प्रो केला तरी चालेल. 11 धाबा बनला धावपलकावरती. 2 षटकार मारले, जवळपास 5 ते 6000 रुपये अकाउंट मध्ये येतील. विराज म्हात्रे कालच्या दिवसामध्ये लय या बॉलरला सापडली नव्हती, पण आज कुठेतरी लय पण सापडली. हो उडवलंय. प्राइज होती. येस, प्राइज लावतच होतो आणि विकेट या ठिकाणी प्राप्त झाली. सुधाकर साठी ती प्राइज होती, पण नक्कीच सुधाकर साठी ही या कॅच साठी 500 रुपये जतीन पाटील यांच्याकडनं दिले जातील. भरपूर नाखुश होते, संध्याकाळपर्यंत नाखुशच होते, पण आज सकाळीच चांगला खेळ ते दाखवत आहेत. उडवलाय हा बॉल देखील हव्यात आहे. सुधाकर पोचू शकले असते, थांबले नसते तर पोचले असते. एखाद डाय वगैरे मारले असती, बॉल पर्यंत पोचले असते. ओनरची कॅच होती म्हणून नाही पकडली का? धावपलकावरती धावा 12 लागल्यात. आता मोठ्या फटक्यांचीच गरज आहे, कारण सिंगल डबल न काही एक होणार नाही आहे. सध्या तरी 7 विकेट डाऊन झाल्यात. राजदीप फटका क्रॅकिंग आहे. डीप मध्ये सुधाकर आहेत. मिस्टेक केली आहे मात्र एकच धाव. एकापेक्षा जास्त काही नाही आहे आणि अशा पद्धतीनं 3 ओव्हरचा खेळ फिनिश. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर फक्त 13 धावा धावपलकावरती. मग अशाच मॅचेस असतात, कारण 6 मध्ये आता 50 बनवायचे. आता कोणाला संधी देतात काहीतरी चमत्कारिक. दर्पण आल्यात. दर्पण आल्यात बॉलिंग ट्रॅक वरती. समोर राजदीप असतील. 50 बनवायच्यात, भरपूर बनवायच्यात. फक्त औपचारिकता पूर्ण करायची आहे. 6 चेंडू लीगल टाकायचे. पहिला बॉल दर्पण पहांवरती टाकण्याचा प्रयत्न केला. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे सरकतोय.
या ओळी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलंय की 36 धावा एका ओव्हर मध्ये आल्यात, पण 50 धावा म्हटल्यानंतर भरपूर मोठं लक्ष आहे. चांगला बॉल आहे, बॉल पडल्यानंतर आतल्या दिशेनं वळतोय. एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला आणि तो एक्सपेरिमेंट सफल होतोय, कारण पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाला. या अगोदर वाईट जरूर टाकला लेग स्टंप वरती, परंतु त्यानंतर ऑफ स्टंपची लाईन त्याने पकडली आहे. यावेळेस देखील बघा ऑफ स्टंपची लाईन त्यानं पकडली आहे, उल्लेख केला. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू आता होतोय. आणखीन एक डॉट बॉल. चांगली बॉलिंग. युवा यंग खेळाडू दर्पण भरपूर चांगली बॉलिंग करतात. राजदीप आहेत समोर. यावेळेस फटका आला जेव्हा बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकार. बॉलर तयार. पुढचा बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत आहे. पहिली विकेट दर्पणची. नाही येणार आहे, नाही येणार आहे. एक सिंगल आली आणि आता दीपेश असतील स्ट्रायकिंग एंडला. दीपेश इंटरप्राइजेस संघाचे ते ओनर आहेत, परंतु सध्या HD डॅशर्स मध्ये खेळत आहेत. पुढचा बॉल सोडून दिला आहे. खराब लाईन आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये बॉल जात आहे. वाईट+1 अशा 2 धावा धावफलकावरती जॉईन केल्या जातील. फक्त औपचारिकता बाकी आहे. मला वाटतं लिगली 2 बॉल टाकायचे, कारण 2 मध्ये बनवायचे 40, म्हणजे प्रत्येकी बॉलला 20चा फटका मारावा लागेल. पुढचा बॉल. आणखीन एक वाईट बॉल. लाईन भरकटतोय गोलंदाज. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 वाईट टाकलेत त्याने. 4 लिगल बॉल, त्याच्यावरती एक षटकार देखील आला. हा बॉल चांगला टाकलाय. स्लोअर वन पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. शेवटचा अंतिम बॉल आता या डावामधील. खरं तर ओवी प्रीमियर लीग म्हटल्यानंतर प्रीमियर लीग यासाठी असते की आपल्या गावातील युवा यंग खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळतो. पुढचा बॉल. चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल आणि मॅच फिनिश. मॅच जिंकली आहे टीम दीपेश इंटरप्राइजेस संघानं. अभिनंदन टीम दीपेश.